खाकीतील माणुसकी. यवतमाळात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न. कर्तव्य बजावताना अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळच्या वतीने एका भव्य स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 7 एप्रिल 2026 रोजी मेडिकल चौक येथे सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याने पोलिसांच्या प्रतिमेला एक नवीन उंची प्राप्त करून दिली आहे. कर्तव्यदक्ष जवानांचा आणि वीर मातांचा सन्मान. या सोहळ्याचे अध्यक्षपद सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सदाशिव भालेराव यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अशोक थोरात, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल गावकर, उपकोषागार अधिकारी प्रवीण चव्हाण तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयाराम चव्हाण आणि प्रकाश हिंगमिरे साहेब यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी 50 विधवा माता भगिनींचा शाल, श्रीफळ आणि साडी जोडी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त नंतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पांडुतात्या कौरासे, आंतरराष्ट्रीय खेळाडू व वृक्षमित्र पांडुरंग शेलारे, प्रल्हाद गवई, गणपत गिनगुले, सुभाष वांढरे, ईश्वर आमटेके, गुलाबराव घोडाम, गजानन मडावी, सयाजी कवडे अशी नाव आहे. पोलिसांची जन्मांसात उंचावली प्रतिमा. सेवानिवृत्तीनंतरही आपल्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा अधिक सकारात्मक आणि उंचावली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पंधरे, दयानंद बनसोड आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ. आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी अविरत कष्ट घेणारे माझ्या समोर बसलेले सर्व पोलीस बंधूंनो, आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक भावनावश असा कार्यक्रम वाटतो. वयाच्या 58व्या नंतर रिटायर झाल्यानंतर आपल्याला आयुष्यात किती लाभलंय हे कुणालाच माहीत नसतंय. भविष्य आम्हाला तुमच्यातून दिसतं आहे. चांगले आरोग्यमयी सगळे तुम्ही दिसत आहात. धकाधकीचं जीवन असतानाही आपण जे 35 वर्षे 40 वर्षाची सर्व्हिस तुम्ही या महाराष्ट्र पोलीस दलात केलेली आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचा वारसा घेऊन आम्ही पुढं कार्यरत आहोत. आपण सगळ्यांचं मार्गदर्शन यापुढेही भेटत राहणार आहे. आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संदर्भाने असेल किंवा IG ऑफिसच्या कार्यालयाच्या संदर्भाने काही अडचणी अजूनही राहिलेल्या असतील तर निश्चितपणाने आमच्या कार्यालयाला पाठवून द्या. आपण पूर्तता करून तुमच्या ज्या काही कुठल्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल हे तुम्हाला ग्वाही देतो. आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहात. तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य चिंततो, सुयश चिंततो, तुमच्या परिवाराचं सुद्धा भरभराटी निश्चितपणाने हो ही अपेक्षा करतो. आणि मला 1-2 वाजताच सेशन कोर्टमध्ये अचानक मीटिंग आहे, फिजिकली उपस्थित राहावं लागतंय म्हणून जाणं गरजेचं आहे. म्हणूनच संचालकांची माफी मागून त्यांच्या इथं आगंतुक कुठून मी तुमच्याशी बोलायला प्रयत्न केला. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.